माननीय महापौर साहेब, महापौर, माननीय आयुक्त, माननीय सभागृह साहेब, बजेटवर बोलत असताना त्र्यंबक भाऊंनी सांगितलं तसं पैसे खूप खर्च करायचे आपल्याला, पण त्याच्यामुळे वसुली होणं आवश्यक आहे. आता आपल्याकडे मालमत्ता करायची आवश्यक चालू मागणी 200 कोटी रुपयाची आहे, पण बाकी 200 कोटी रुपये आपण दिले आहे. माननीय महापौर साहेब, याच्यामध्ये आपण आजूबाजूच्या पुणे असेल, नाशिक असेल अशा महापालिकांचा काही अभ्यास करायची गरज आहे असं मला वाटतं. एवढं लांब जर जायचं नसेल तर कमीत कमी वैजापूर नगरपालिकेला तरी आपल्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट द्यावी अशी माझी विनंती आहे. ज्या ठिकाणी 95% मालमत्ता करायची वसुली. आपली एवढी मोठी महापालिका असून 200 कोटी रुपयाची आपल्याकडे थकबाकी असताना आणि इथं महापालिकेमध्ये अगदी पगार करायला पैसे नसताना आपण ह्या महत्वाच्या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करतो. तर आपण या बाबतीत थोडंसं जरा गांभीर्याने प्रशासनाने घेतलं पाहिजे. लोकांना दर महिन्याला किंवा दर 6 महिन्याला आपल्या महापालिकेच्या यंत्रणेतून एखादा मेसेज गेला पाहिजे किंवा तुमच्याकडे एवढी बाकी आहे, आपण कृपया महापालिकेत पैसे भरावे, लोकांना रिमाइंडर केलं पाहिजे. जोपर्यंत आपण लोकांपर्यंत जाणार नाही, लोकांना तोपर्यंत काय पडलेलं नाही. नाहीतर लोक डायरेक्ट जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र घेतानाच टॅक्स भरायला महापालिकेत येतात. 10-20% लोक सोडले. आणि जी ओरड चालू आहे आता की आमच्या भागात कमी निधी दिला, जास्त निधी झाला, ज्या भागात ज्या पद्धतीची वसुली त्या पद्धतीने बजेट पुढच्या वर्षीपासून करावं अशी मी सूचना करतो. आणि माननीय सभापती महोदयाचं मनापासून अभिनंदन करतो. हे चांगल्या पद्धतीचं त्यांनी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण काही भागामध्ये वसुलीच होत नाही. ज्या भागाची वसुली 2%, 5% अशा भागाची वसुली आहे आणि तिथे आपण 100% पैसे खर्च करतोय. तर याच्यावरही कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. हे शहर आपलं आहे, या शहरातले नागरिक आपले आहेत. म्हणून याचा अर्थ असा नाही की जे लोक प्रामाणिकपणे टॅक्स भरतात त्यांच्यावर अन्याय करा आणि इतर ठिकाणी विकास कामं करा. जे लोक या शहरामध्ये प्रामाणिकपणे कर भरतायत त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याची जबाबदारी प्राधान्यक्रमाने महापालिकेची आहे असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये साहेब पाणीपट्टीच्या बाबतीतही तसंच आहे. 100 कोटी 26-27 आपलं उद्दिष्ट आहे आणि थकबाकी पण 100 कोटी आहे. पाणीपट्टीला तर आपण चुकूनही हात लावत नाही. मालमत्ता करायला जरी थोडंफार आपण काहीतरी बघतो, पण पाणीपट्टीची वसुली होताना दिसत नाही. नगररचनेच्या उत्पन्नामध्ये सुद्धा आपण काय केलं की मागच्या 2-3 वर्षाचं उत्पन्न लक्षात घेऊन यावर्षीचा अंदाज बांधलेला आहे प्रशासन. मला वाटतं 351 कोटी रुपयाचं अपेक्षित उत्पन्न आहे, बरोबर आहे. म्हणजे मला काय तेवढं तुमच्या एवढा अभ्यास आहे म्हणून मी विचारतो. जुन्या म्हणजे आता 2-3 वर्षापूर्वी जे झालं होतं त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्नपूर्वक या शहरामध्ये गुंठेवारीचं शुल्क नियमित करण्याचं 50% केलं होतं. त्यामुळे या 2-3 वर्षामध्ये 200-300 कोटी रुपयाची वाढ आपल्या तिजोरीमध्ये झाली. आपसात बोलू नका तिकडं. 200-300 कोटी रुपयाची वाढ गुंठेवारीमुळे आपल्या तिजोरीमध्ये नगररचनेच्या माध्यमातून झाली. माझी आपल्याला विनंती आहे, एक तर गुंठेवारी नियमितीकरणामध्ये नागरिकांना फार रस नाही, कारण त्यांच्यावर काही कार्यवाही होणार नाही हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे आणि आपण प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई सजेस्ट करत नाही. परंतु नियमितीकरण होणं आवश्यक आहे. जर 50% मागच्या वेळेस सारखं जर आपण प्रयत्न केला, महापौर साहेब तुम्ही जर बावनकुळे साहेबांना किंवा सेन साहेबांना बघून ह्याच्यामध्ये जर मार्ग काढला आणि 50%चा पुन्हा एकदा लागू केला एक वर्षभरासाठी आणि सातत्याने सगळ्या भागामध्ये गुंठेवारीची जर शिबिर लावली तर आणखी एक 200-300 कोटी रुपयाची महसुलामध्ये वाढ होऊ शकते. दुसरं दरवेळेस आपण बोलतो, तुम्ही या सभागृहात हे विषय बोललेले, आम्ही बोललेलो की अनेक मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये बांधकामं चालू आहेत, नवीन फ्लॅट झाले, दुकानं झालेत, पण त्याचा सेल झालेला नाही. आणि मग होतं असं की जेव्हा सेल होतो, रजिस्ट्री होती त्या दिवशीपासून आपण जेव्हा टॅक्स ऍप्लिकेबल करतो, असं न होता माझी आपल्याला विनंती राहील की नगररचनाचं आम्ही आपल्या व्हॅल्युएशन टॅक्स डिपार्टमेंट कुठंतरी त्यांच्यामध्ये संवाद असला पाहिजे, त्यांचं एकत्रीकरण झालं पाहिजे. भले ते ऑनलाईन असावं. एखादा प्रस्तावाला आपण मंजुरी जेव्हा देतो आपल्याकडे कम्प्लिशन घ्यायची पद्धतच नाही. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, त्याच्या खोलात मी जात नाही कारण तेवढा वेळ नाही. नगररचनाचे काही अधिकारी जाणीवपूर्वक काही संचिका थांबवतात. लोक म्हणतात कचरा डोक्यात दान करायचं, आपली परमिशन झाली, बांधकाम केलं, कम्प्लिशन घ्यायची काही गरज नाही आणि अशा पद्धतीने कम्प्लिशनच्या काही पडलेल्या आहे. माझी विनंती आपल्याला नवीन UDPCR मध्ये अनेक ज्या संचिका थांबलेल्या आहेत भोगवटा प्रमाणपत्रासाठी त्या सहजरित्या आपण नियमित करू शकतो. त्याच्यामधून 200-300 कोटी रुपयाचा महसूल आपल्याला तयार होऊ शकतो. पण त्याच्यासाठी नगररचना विभागामध्ये आपण थोड्या सूचना दिल्या पाहिजे. नवीन UDPCRचा वापर करा, नागरिकांचा छळ होणार नाही अशा पद्धतीची सुटसुटीत
रचना नव्या रचना विभागामध्ये झाली पाहिजे आणि ह्या परमिशन दिलेल्या फाईल संचिका जर आपल्या टॅक्स विभागाला गेल्या वर्षभरानंतर एक कार्यकाळ ठरवा, वर्ष 1.5 वर्ष, त्याच्यानंतर जाऊन टॅक्स सर्टिफिकेट लावला पाहिजे. जोपर्यंत ती विकली जात नाही तोपर्यंत टॅक्स बिल्डरनी भरला पाहिजे. या जर गोष्टीवर आपण लक्ष दिलं तर मला वाटतं 200-500 कोटी रुपयाच्या महसुलामध्ये वाढ होईल. कारण आपल्याला सगळ्यांना पैसे द्यायचे, पैसे नाही सगळे ओढाले, मी पण ओढणार आहे. पण आपल्याला पैसे आणणं आधी महत्वाचं आहे, नंतर खर्चाच्या बाबतीत आपण बघूया. आता याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते 423 कोटी रुपयाचा साहेब हा खर्च प्रशासन चांगलं चालवायचं असेल तर मॅनपॉवर लागते, नो डाऊट. परंतु हा खर्च कुठंतरी मर्यादेत आणता येऊ शकतो का याच्यावर पण विचार करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. यांत्रिकी विभागासाठी आपण 75.21 कोटीची तरतूद केली. साहेब यांत्रिकी विभागामध्ये होतं असं की अनेक मशीन आपण घेतो. तुम्हाला आठवत असेल की एका स्टँडिंग कमिटीला बोलल्या होत्या आपण ड्रेनेज सोबत मशीन घेतल्या होत्या आणि त्या 3 वर्ष धूळ खात होत्या. त्या मशीनचा कोणीही वापर केला नव्हता. कमी अधिक फरकाने यांत्रिकी विभागामध्ये या गोष्टी आजही घडतात. रस्ता साफ करायचे मशीन्स आपण घेतलेल्या स्वीपिंग मशीन्स, त्यामुळे मला आतापर्यंत 5-10 वर्षात कुठे रस्त्यावर त्या दिसल्या. माझं म्हणणं असं आहे की आपण हा खर्च करतो, त्या मशीन जर आपण फक्त त्या सेंट्रल नाक्याला पार्क करण्यासाठी घेता सुद्धा हा खर्च आपण करणं योग्य आहे का? एक 75.21 कोटी रुपयाची आपण याच्यामध्ये तरतूद केली आहे. ज्या मशीन्स आवश्यक आहे, कुठेवारी भागामध्ये छोट्या गल्ल्यामध्ये ड्रेनेज चोकअप करायला छोटे मशीन लागत आहेत, ह्या मशीन घेणं आवश्यक आहे. त्यामुळे माझी विनंती अशी की मला विरोध नाहीये, परंतु ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यावर खर्च व्हावा अशी अपेक्षा आहे. त्रिंबक भाऊने जे मांडलं दिव्यांगांसाठी आपण 21.25 कोटी रुपयाची तरतूद केली. ही दरवर्षी ओढते आणि वाढते, परंतु दुर्दैवाने आमचे शाहू चित्ते आणि आमची सगळी टीम बिचारे दरवेळेस मी ते आंदोलन करतात, गेटवर बसतात आणि तेव्हा त्यांना ते जाणारं अनुदान जातं. तर माझी विनंती अशी आहे की याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून आधी म्हणजे दुर्दैवाने नशिबाने पिळलेल्या लोकांना आपण महापालिका छळते आहे, एवढी मोठी तरतूद असताना त्यांच्यासाठी कुठलीही योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाही. तर या योजना चांगल्या पद्धतीने राबवाव्यात. ऍटलिस्ट त्यांचं अनुदान तरी वेळच्या वेळेला त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावं यासाठी प्रशासनाची यंत्रणा उभा करण्याची आपल्याला मी विनंती करतो. आता 200 कोटी रुपयाचा आपल्याला रोखे होत आहे, रोखे आपल्याला तयार करायचे आहे. ग्रीन बॉन्ड एकंदरीत माझं मत वेगळं असेल, तुमचं नॅचरली वेगळं असेल की मागच्या 5 वर्षामध्ये महापालिकेची जनमानसात असलेली प्रतिभा लक्षात घेता 200 कोटी रुपयाचे रोखे आपण उभा करू शकू का? माझी आपल्याला विनंती आहे की महापालिकेत 200 आणि 2000 कोटीचे रोखे उभे राहतील, परंतु तुमच्या नेतृत्वाखाली काही अगोदर सुरुवातीला चांगली कामं या शहरामध्ये होऊ द्या. शहराचे 2 मोठे प्रश्न जे तुम्ही मार्गी लावणार आहात, कचरा असेल, पाणी असेल, हे एकदा मार्गी लागल्यावर या रोख्यांच्या बाबतीत आपण विचार करावा असं मला वाटतं. त्याच्यामध्ये साहेब आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की टँकरसाठी आपण 9 कोटीची तरतूद केली असं दिसतंय. आता शहरामध्ये आपण एवढं 2680 कोटीची योजना करतो. मग 2680 कोटीची योजना या शहरामध्ये होत असताना 9 कोटी टँकरसाठी आवश्यक असेल तर नक्की ठेव. पण माझी विनंती अशी की हे टँकर लागतात कुठे? उपमापासाठी टँकर लागतात कुठे? नो झोन भागात. माझी आपल्याला महत्वाची ही विनंती आहे, मला हे काय ठेवलं काय नाही ठेवलं हा माझा विषय नाही. माझी ही विनंती आहे की 2680 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना होत असताना जर आपण ते नो नेटवर्क म्हणून त्या भागाला पाण्यासाठी काय वंचित ठेवणार असू त्याला काही अर्थ नाही उरणार ना. आता जेव्हा पाणी आपल्या शहरात येतं, उपमापूर आहे, तुम्हाला या विषयाचं गांधी या शहरामध्ये ज्यावेळेस पाणी येत आहे तर आपण आता हा विषय बंद केला पाहिजे नो नेटवर्क झोनचा. त्यामुळे पूर्ण शहराला पाणी मिळणार आहे. तर मग अशा पद्धतीने टँकरची गरज पडणार नाही असं माझं मत आहे. पण माझी सगळ्यात अगोदर या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे की हे नो नेटवर्क झोन हा जो शब्द आहे ना तो आता 2680 कोटी रुपये खर्च केल्यावर तरी वगळला अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. घनकचरा व्यवस्थापन सारखी पण आपण चांगली भरीव तरतूद केली. त्या विषयावर अगोदरच्याही काही सन्माननीय सदस्य बोलले की एवढी मोठी तरतूद केली आपण दुपटीपेक्षा जास्त पैसे आपण नवीन यंत्रणेला देतोय. आता अर्थात दुर्दैवाने थोडेसे 8 दिवसानंतर जेव्हा ती चालू होईल तेव्हा एवढे पैसे खर्च केल्याचं सार्थक झालं की नाही त्याच्यावर आपण नव्यानं बोलू शकू. परंतु ही यंत्रणा प्रभावीपणे राबवावी आणि या शहराला कचराचा जो समस्या आहे त्यातून आपण मुक्त करावा अशी मी तुम्हाला विनंती करत असताना सार्वजनिक जागांसाठी आपल्याकडे फक्त 2.5 कोटी रुपये एकट्या साहेब आमच्या प्रभागाचा जरी विचार केला तर जवळपास 58 ओपन स्पेस आहे. त्याची तरतूद खूप अपुरी आहे. माझी विनंती की आपण त्याच्यामध्ये
याच्यामध्ये त्याच्यासाठी भरीव तरतूद करावी. याच्यामध्ये आणखी एक विषय आहे की काही जागा ज्या आहेत ते मैदान म्हणून आपण ट्रीट करतोय, काही उद्यान म्हणून ट्रीट करतोय, दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जात आहेत. असं न होता खुली जागा, ही खुली जागा म्हणून कन्सिडर करा. भले क्रीडा आणि उद्यान विभागाने तेवढ्या पुरतं त्यांच्यात समन्वय साधावा. नाही तर आज काय होतं, ही खुली जागा आहे, नाही ते मैदान आहे, मग ते क्रीडा विभागाला जातं, ते गार्डन आहे, नाही ते उद्यान विभागाला जातं. असं न होता खुली जागा हा एक गेट ठेवा आणि त्याच्यामध्ये क्रीडा आणि तुमच्या उद्यान विभागाचा समन्वय ठेवून याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा असं मला वाटतं. 2026-27 मध्ये 15 कोटी रुपयाचं अग्निशामक दलाचं उत्पन्न दाखवलेलं आहे, परंतु अग्निशामक दलाचा खर्च 16.71 कोटी झाला. माझी विनंती आहे, अग्निशामक दलाच्या बाबतीत मी बोलणार आहे की एक लाईन करून ठीक आहे पुढच्या बोलतो. यामध्ये आपला कचरा व्यवस्थापनाचा एक विषय आहे, CID प्रोसेसिंग प्लॅन. माझी साहेब आपल्याला नम्र विनंती आहे की आपण ग्रीन वेस्टचा प्लॅन तयार केला. एक 5 मिनिटं मला बोलू द्या साहेब. CID प्रोसेसिंग प्लॅन करायचं आपलं नियोजन आहे, ते आवश्यक आहे. बोंबे साहेब, CID बद्दल मी बोलतो. ग्रीन वेस्टचा आपला प्लॅन ऑलरेडी आहे आणि CID करणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये आपली रँकिंग हायर साईडला जाते, त्याच्यामध्ये चांगले गुण मिळतात. त्यामुळे CID करणं आवश्यक आहे. पण ग्रीन वेस्टचा जो प्लॅन आहे त्या ठिकाणी आपण हे का करत नाहीये, अतिरिक्त खर्च कशाला, पुन्हा त्याला जागा द्या, लाईट द्या, पाणी द्या, हे न करता त्या ग्रीन वेस्टच्या जागेवरच CID करावं अशी माझी आपल्याला महापौर साहेब नम्र विनंती असणार आहे. पेज नंबर 43 वर सोलार प्लॅन साठी जागा निधीवर घेण्यासाठी तरतूद केली. साहेब आपल्या शहरामध्ये महापालिकेच्या खूप मोठ्या मोठ्या जागा आहेत. जांभूळवनसाठी एवढी मोठी जागा आपण डेव्हलप केलेली आहे. अनेक जागा अशाच पडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये भूमाफिया आपण साधी संरक्षण भिंत करू शकत नाही किंवा महापालिकेचं नाव त्याच्यावर लावू शकत नाही म्हणून पूर्ण गिळंकृत करत असताना लीजवर जागा घेण्यासाठी गरज आहे का याचा विचार व्हावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. साहेब याच्यामध्ये मालमत्ता कराच्या बाबतीत मी बोललो आहे आपल्याला. आता पेज नंबर R2 R3 मालमत्ता कर 2023-24 चे उत्पन्न 0, मोबाईल टॉवर उत्पन्न 0. तर मग आपण आता काय नवीन टॉवर्सला परवानगी देतो की नाही देत, तर जे चालू आहे ते सगळंच इलिगल चालू आहे हा एक प्रश्न पडला म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की याच्यावर पण आपल्या R3 मोबाईल टॉवर परवाना शुल्क 2023 पासून त्याची अमाऊंट 0 रुपये आहे. मला असा प्रश्न पडतो की मग 2023 पासून आपण परवानगी देत नाही किंवा मग 100% जे होतं ते अनधिकृत चालू आहे अशी एक शंका मनात आल्यामुळे मी फक्त हा प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर R25 वर जमीन दुकान दीर्घ मुदतीचं लीज 2023 मध्ये 5.5 दाखवलाय, नंतर ते 0 झालंय. म्हणजे आपण जमिनी दिल्या होत्या का दुकानं दीर्घ मुदतीवर दिली होती की नाही, आणि दिली असतील तर मग पुढच्या वर्षांमध्ये त्याची वसुली झाली नाही का, नेमकी अडचण काय ते कळायला मार्ग नाही. या प्रकरणी सुद्धा आपण आपल्या उत्तराच्या ह्याच्यामध्ये नमूद करावं. बाजार परवान्याच्या बाबतीत पण साहेब असंच आहे, हातगाडीचा परवाना असेल, पीच परवाना असेल, हॉकरचा परवाना असेल, दुकाने रसवंती असतील, याच्यामध्ये अर्थसंकल्पात 2021 पासून उत्पन्न 0 आहे. मग बाकीचा सगळा प्रशासकीय अंदाज आहे पुढचा, पण उत्पन्न 0 आहे. मग आपण ह्या परवानग्या देत नाही का, हा पण प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपण ह्या परवानगी देतो, म्हणजे हातगाड्या असतील, हॉकर्स असतील, रसवंती असतील, त्याचा उल्लेख अर्थसंकल्पात का नाही आला मला काही कळत नाही. प्रशासनाने नाही लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणी 2021 ते 2026 पर्यंत तरतूद 0 आहे. नॅचरल ते शासनाच्या निधीवर चालू आहे, परंतु आपण याच्यामध्ये येत्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद ठेवणं आवश्यक असण्यासाठी आहे की ते पूर्णत्वास आलंय त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला करावी लागणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये तरतूद असणं साहेब आवश्यक आहे. आणि जमा बाजूमध्ये आपण मागच्या 3 वर्षात तुम्ही जसं सांगितलं तसं आढावा घेऊन आपण जमा बाजू या अंदाजात खूप मोठा फरक. काय होईल ते उत्पन्न आपण काही पण गृहीत धरू आणि मग पुन्हा ते वास्तविक राहणार नाही, वास्तववादी राहणार नाही आणि त्याच्यामध्ये उगाच अर्थसंकल्प बडाघर पोकळ असा होऊ नये असं मला वाटतं. जे आकडे आहेत ते रिअलिस्टिक मला वाटत नाही. कारण काय झालंय मागच्या 3 वर्षात आपण जर पाहिलं तर त्याच्यात खूप दुप्पट तिप्पट आपण वाढ सजेस्ट करतो की काय फारसं योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि मला असं वाटतं की मग प्रशासनावर होणारा खर्च हा जास्त असल्यामुळे शासन नियम आहे किती मर्यादा असली पाहिजे, मग ते सगळं मॅच करायसाठी आपण हे करतो आहोत का
असं मला वाटतं. त्याच्यानंतर E4 मध्ये खाजगी तत्वावर कंत्राटी तत्वावर आपण कर्मचारी घेतो, त्याच्यामध्ये पण आपला बेसुमार खर्च होतोय. याचं कोणाचं कंट्रोल आहे की नाही हाच मुख्य प्रश्न आहे. कारण ते लोक लागतात, मॅडमावर लागतात, लोक असले पाहिजे, त्याच्याशिवाय प्रशासन सुरळीत चालणार नाही. हे जरी मान्य असलं तरी अनेक लोक फक्त ऑन पेपर आहेत. या गोष्टीकडे थोडस ऑडिटच्या नजरेने आपण बघा. 2 मिनिटात एकच लास्ट केलं तर माझी आपल्याला विनंती की ह्याच्याकडे पण आपण थोडस गांभीर्याने बघावं. त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापनावर आपण दुप्पट तिप्पट केलं. पुन्हा बचत गटाच्या माध्यमातून आपण काही खर्च दाखवलाय त्याच्यासाठी, कचरा उचलणे आणि साफसफाई करण्यासाठी E5. तर मग आपण हे दुप्पट तिप्पट खर्च केल्यावर पुन्हा या गोष्टीची गरज आहे का हे पण थोडस तपासून पाहणं गरजेचं आहे. E9 आणि E10 वर आपण रोड फर्निचरसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ते रस्त्याचीच बोंब असताना रोड फर्निचरवर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात काय खर्च करणार आहोत आणि याच्यात कोणाला काय वेस्टेड इंटरेस्ट असल्याचा मला वाटत होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रोड फर्निचरवर आपण बजेट प्रोव्हिजन का करतो. अरे अगोदर रस्त्याचं करा मग फर्निचरवर बघूया. फर्निचर हे सगळं नॉन DSR आयटम आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे सगळं ते आनंदी आनंद आहे. त्यामुळे या बाबीवर पण आपण थोडं लक्ष द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. एक सूचना E12 पेजवर आहे की उड्डाण पुलाच्या खाली शौचालय करा. साहेब याच्याबद्दल माझी एक सूचना वैयक्तिक स्वरूपाची आहे, कोणाला पटेल कोणाला नाही पटेल मला माहित नाही. सुलभ शौचालय उड्डाण पुलाच्या खालून आपण मुख्य रस्त्यावर सुलभ शौचालयाचं प्रदर्शन करू नये या मताचा मी आहे. आपण त्या ठिकाणी मोठ्या ब्रँडच्या ज्या संस्था आहेत, RC बापनासारख्या जे कोणी मोठे मोठे बिल्डर आहेत, त्यांना त्या जागा देऊन त्या आकर्षकपणे डेव्हलप केल्या पाहिजे. व्यवस्थित रोलिंग, तिथं स्क्रीन लावून वगैरे, आणि त्यामुळं आपल्या शहराचं सुशोभीकरण वाढेल, सौंदर्यीकरण वाढेल. ना की आपण तिथं युरिनर करणार आणि उड्डाण पुलावर म्हणजे मुख्य रस्त्यावर आपण घाण करणार. त्याच्याऐवजी मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला जवळची जी जागा असेल ती शौचालयासाठी वापरा. उड्डाण पुलाखाली आपण अशा पद्धतीचं काम करू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. सर E12 वर याची उल्लेख केलेला आहे. E19 वर साहेब सामान्य प्रशासनातील अनेक गोष्टीचा खर्चावर आपण भाष्य केलेल्या तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये संगणक, फर्निचर, झेरॉक्स मशीन, पदाधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने करणे, हे जे 4 हेड आहेत ना साहेब, दरवर्षी न चुकता हे बजेट बुक मध्ये असतात दरवर्षी. पण याच्यावर आपण खर्च करत नाही, नवीन वारे आपण घेत नाही. कुठल्या पदाधिकाऱ्यांनी घेतले, पदाधिकारी सगळे चांगले स्वतः जीवनावर, पण हे थोडस जरा आपण लक्ष द्यावं. कारण फक्त खर्च वाढवण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेले जे काही मुद्दे आहेत ते काय मनाला पटत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतो. E22 वर साहेब सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला कायम सातत्याने मी मागच्या 5-7 वर्षापासून यावर बोलतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्रासाठी दरवर्षी साहेब त्याच्यामध्ये आपण तरतूद करतो. मी प्रशासनाचं मान्य सभापतीचा आभार मानेन की त्यांनी याच्यात यावर्षी पण तरतूद कायम ठेवलेली आहे. ती तरतूद ती आकडेंची नाव दरवर्षी कट पेस्ट कॉपी पेस्ट होतो, परंतु त्याच्यावर निविदा होऊन सुद्धा साहेब चर्चा लिहिण्यात आलं आणि अद्यापर्यंत त्याचा कार्यादेश सुद्धा देण्यात आलेला नाही. निविदा झालेली आहे, फक्त कार्यादेश देणं बाकी आहे. माझी आपल्याला नम्र विनंती की कृपया तातडीनं या विषयात आपण लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा. हा शहराचा महत्वाचा मुद्दा मला वाटतो. त्याच्यानंतर E34 वर साहेब पाणी नमुना तपासणी फीची तरतूद आहे. मागच्या कित्येक दिवसामध्ये आपला पाण्याचा नमुना तपासणीसाठी गेला नाही. जसं आपण पर्यावरणाला करतो ना, तोच मागच्या वर्षीचा अहवाल आणतो आणि या वर्षीचं नाव टाकून सादर करतो. तसंच हे पाणी नमुने बाबतीत होते. ही अतिशय गंभीर बाब आहे साहेब. हे पाणी तपासणी झाली पाहिजे आणि ह्याच्यात सगळ्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर साहेब स्पिलओव्हरची कामं दत्तत्रिंबक भाऊंनी सांगितलं, काही कामाला तरतूद आली, काही कामाला आली नाही. 5 वर्ष प्रशासकीय कार्यकाळ होता प्रशासकीय राज्यमंत्री साहेब. आम्हाला असं वाटतं की स्पील शून्यावर येईल, परंतु दुर्दैवाने 5 वर्षापासून अजून पण स्पिलओव्हरची कामं अजूनही ती तेवढ्या मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यावरून प्रशासनाची गतिमानता आपण विचारात घ्यावी आणि थोडंसं प्रशासन गतिमान करावं अशी मी आपल्याला विनंती करत असताना फक्त एवढंच सांगेन की सभापतींनी चांगला अर्थसंकल्प ठेवला आहे. आता काही लोकांचे बजेट कमी जास्त झाले, काही म्हणजे आमच्याही पक्षात काही कमी जास्त, पुन्हा 2 पुन्हा 4 असं झालं आहे. माझी आपल्याला महत्वाची विनंती असेल की सर्वांना न्याय मिळेल असा सर्व समावेशक अर्थसंकल्प आपण दुरुस्तीसह सादर करावा एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण बोला.